लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। विश्वासाच्या हवेवर दगाबाजीचा स्पीड ब्रेकर। 17 लाखांच्या 2 गाड्या हडपणाऱ्या मित्राचा प्लॅन, अंबड पोलिसांनी लावला कायमचा हँडब्रेक। बातमी नाशिक येथून। मित्राच्या बहिणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 2 आलिशान 4चाकी गाड्या लंपास करणाऱ्या आरोपीस अंबड पोलिसांनी मुसके आवळले आहेत। अत्यंत चतुराईने तपास करून पोलिसांनी केवळ आरोपीस पकडले नाही तर तब्बल 17 लाख रुपये किमतीच्या 2 गाड्या जप्त करून फिर्यादीस मोठा दिलासा दिला आहे। अंबड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे। अंबड येथील हॉटेल व्यावसायिक आदिती नितेश भामरे यांनी आपल्या पतीचे मित्र लोकेश कुंदन गाजरे व त्याची आई जयश्री गाजरे यांनी विश्वासघात करून 2 गाड्या बेकायदेशीररित्या नेल्याची फिर्याद 24 ऑगस्ट रोजी दाखल केली होती। मार्च महिन्यात त्यांनी रेनॉ कायगर MH15 JM 6019 ही गाडी वापरण्यासाठी नेली। त्यानंतर टाटा टियागो MH15 JH 6876 देखील नेली। मात्र दीर्घकाळ गाड्या परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येत फिर्याद दाखल करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांच्या पथकाने जलद गतीने तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या आधारे आरोपी लोकेश गाजरे राहणार पद्मालय रेसिडेन्सी भुसावळ या 27 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली। चौकशीत त्याने दोन्ही गाड्या गोलू सोनार व हर्षल पाटील यांच्याकडे गहाण ठेवल्याचे कबूल केले। पोलिसांनी तात्काळ धाड टाकून दोन्ही गाड्या जप्त केल्या। एकूण किंमत सुमारे 17 लाख ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, API विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, पोलीस शिपाई सचिन करंजे, अनिल गाढवे, फरीद इनामदार, मयूर पवार, वैभव एखंडे, दीपक निकम, तुषार मते आणि राकेश पाटील यांनी उल्लेखनीय योगदान दिले। अंबड पोलिसांच्या या धाडसी तपासामुळे एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला असून शहरभर या कामगिरीचे कौतुक होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.